अरे काय झालं, असं का बसलायस? काय नाही ग मम्मी, पण इतर मुलं कशी फर्स्ट क्लास मिळवून मेडल्स मिळवून आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतात ना, किती आनंद होत असेल अशा मुलांच्या आईवडिलांना. पण मी मात्र आजपर्यंत काहीच नाही करू शकलो तुमच्यासाठी. असं कधी कधी तरी असं वाटतं ना मम्मी की मी लायकच नाहीये तुमचा मुलगा म्हणून. अरे काहीतरी काय बोलतोयस? तू आहेस म्हणून आम्ही आहोत, कळलं? आणि तुला कोणी सांगितलं की फक्त मेडल्स मिळाली किंवा फर्स्ट क्लास मिळाला तरच आई वडिलांना आनंद होतो म्हणून? हे बघ, अरे माणूस म्हणून तुझी जडणघडण कशी होते, तू कसा वागतोस त्यालाही खूप महत्व आहे. तू इतका गुणी आहेस ना, म्हणूनच आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. गुणी आणि मी? प्रश्नच नाही. शाळेमध्ये कॉलेजमध्ये कधी तुझ्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती. आजच्या या जगात राहूनही तुझ्या मित्रांना इतकी व्यसनं असूनही तुला कसलं काडीचं व्यसन नाही. मोठ्यांचा आदर करतोस, सत्कार सन्मान करतोस. गुणी नाही तर काय? ते सगळं ठीक आहे ग मम्मी, पण भविष्याचा काहीतरी विचार करायलाच हवा ना मला. अगदी बरोबर बोललास. हे बघ पिलू, तुझे पप्पा रात्रंदिवस काम करून हा बिझनेस वाढवतायत. कोणासाठी? तुझ्यासाठी. हो. हे सगळं तुझंच आहे, पण उभारलाय तुझ्या वडिलांनी. त्यात तुझं कर्तृत्व काय? शून्य. तेव्हा तुझं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी दिसायला हवं की नाही आयुष्यामध्ये? कारण बघ, बिझनेसचं कसं आहे, अशाश्वत गोष्टी असतात. म्हणजे आज बिझनेस चांगला चाललाय याचा अर्थ उद्या हा असाच चालेल असं नाही. देव करो असं न हो, पण उद्या असं काही कमी जास्त झालं तर सावरायला तुझे दोन समर्थ हात हवेत की नको? आणि त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, हो की नाही? हो. तेव्हा हे बघ, आता जे झालं ते झालं. मागच्या वर्षीचं सोडून दे. ह्या वर्षी आत्ताच सुरुवात झाली की नाही, आता मनापासून अगदी नेटाने अभ्यास कर. यश नक्की तुझं आहे. तू म्हणतेस ना मम्मी, तर मी यावर्षी पहिल्यापासूनच अभ्यास चालू करेन. मी म्हणते म्हणून नाही, तुला पटलाय म्हणून. हो. चल चहा घे. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. ए काय तबला वाजवतेस काय माझ्या डोक्यावर? हा, सुन सुन सुन, अरे बाबा सुन, इस चंपी के बड़े बड़े गुण, लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए, काहे घबराए काहे घबराए. ए बास बास बास, आता काय घबराय म्हणे. तुझ्या ह्याने, या चंपीने माझे निम्म्यापेक्षा जास्त केस उडाले. आता उरले आहेत ना 2-4, ते तरी राहू देत. हा काय पप्पा, तुम्हाला ना जाग असलं कौतुकच नाही मुलीचं. आता हे काय केस काढतेस, माझं टकलू करतेस, ते काय कौतुक करायचं? त्याच्यात काय कौतुक करायचं? हा, फोन आला. तू बस, मी घेतो. हॅलो, नमस्कार. जोशी साहेब का? आता जोशांच्या फोनवरती जोशीच बोलणार, शाहरुख खान बोलणार का? तसं नाही जोशी साहेब. हे बघा, तुम्ही ना कामाचं बोला. काय आहे, मला ना कामाशिवाय बोललेलं आवडत नाही. आणि फोनवरनं तर मुळीच नाही. अहो, फोनचं बिल किती येतं, आणि त्याच्यातून तुम्ही मोबाईलवरनं बोलत असाल तर मग काय बघायलाच नको. आता तुम्हाला परवाच एक गंमत झाली सांगतो. अहो, असाच एक मला फोन आला. 2-3 दिवस झाले. तुम्हाला नाही, एक मिनिट. अगं 2-3 दिवस झाले फोन आला होता मला एक. कुणाचा? अगं हा, तर तो काय म्हणत होतो. हा, अहो तो फोन आला ना मला, तर तिकडचा माणूस अहो किती वेळ बोलतो, काय त्याला शंकाच. अगं थांब ना जरा. अहो किती त्याने बोलावं. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा हवा पाण्याच्या गोष्टी निघाल्या, मग तब्येतीची विचारपूस वगैरे झाली, आणि मग जी गाडी राजकारणावर घसरली ना,
ती काय थांबायलाच तयार नाही. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला. शेवटी मी त्याला म्हटलं, बाबा रे 1.5 तास झालाय, आता बस कर. रॉंग नंबरवर एवढं बोलू नये. पण पप्पा तुमची तर मजाच झाली ना. कसली? तुम्हाला बकरा भेटला फुकट बोलायला फोनवर. बोलतोय ना मी. हा हा, तर तुम्ही कामाचं बोला. हा मी भोसले. हे बघा, मी फक्त एकाच भोसल्यांना ओळखतो, शिवाजी राजे भोसले. हा, ते भोसले ते माझे मोठे चुलते सख्खे. अहो, मी इतिहासातले शिवाजी राजे बोलतोय. अहो मग महाराज म्हणा ना. हा हा, तेच तेच. तेच ते नाही, आधी म्हणा शिवाजी महाराज. मला वाटतं अनु हा रॉंग नंबर वाटतोय मला. मग ठेवा ना. नाही हो, नंबर करेक्ट आहे. काय म्हणाला? अहो मी भोसले. मागे नाही का तुमच्या बँकेतून तुम्ही मला लोन पास करून दिलं होतं. अच्छा अच्छा, ते भोसले. काय सहजच फोन केलात का? छे छे, सहज मी माझ्या बापाला सुद्धा फोन करत नाही. असं? मग थोडं काम होतं तुमच्याकडे. काम? बोला ना. असं फोनवर नाही बोलता येणार. मी घरी येतो तुमच्या. बापरे, नाही घरी कशाला? हो, बाहेर कुठे बसणार, घरीच येतो परवा संध्याकाळी तुमच्या. आता घरी कुठलं काम घेऊन येत आहे? हा बरं, ठेवू का? अरे बापरे, आता हा माणूस कुठलं काम घेऊन घरी येतोय? कोण हो पप्पा? भोसले. तुला सांगतो, अशा माणसाशी दोस्ती बरी नाही आणि दुश्मनी सुद्धा बरी नाही. आपलं चालू द्या. चालू देऊ? चालू द्या, हळू बेतानं. घर जो तेरा टकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. बस. काय अनुराधा, एकदम मस्त मॅचिंग. चष्मा नाही का निळा भेटला तुला? बरं बरं, तू आता खात जा काहीतरी, तो आता स्ट्रॉंग होशील. एवढ्यामध्ये बारीक एकच मास वाटतोय. बरोबर आहे. काय रे? अरे पण आज आपले काही कॉलेजचे लेक्चर्स होणार नाही. हो का? होणार नाहीत. काय म्हणजे का? आज कॉलेजचा पहिला दिवस नाही का? मग कॉलेज सुरू झालं नाही आणि याच्या सुट्ट्या पण सुरू झाल्या. कसं आहे ते? सॉरी. मी रवी देशमुख. मी रोहिणी. हो का? हे माझे मित्र. हाय 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 हाय. कॉलेजला नवीन ऍडमिशन घेतलंय का? हो. कोणत्या वर्षासाठी? DYBA. अरे वा. विच सब्जेक्ट? इंग्लिश. हो. मग आता आपल्याला आहो जाहो घालायला अजिबात वेळ नाही हा. तू आम्हाला अरे करे करू शकतो. अरे म्हणजे काय माहितीये का, आता तू आमचीच क्लासमेट झालीस ना, म्हणून. बरं, तू यापूर्वी कुठे होतीस? मी कोल्हापूरला होती. हो का? हो. अरे मीही कोल्हापूरचाच. माझं घर आहे तिकडे, पण आता आम्ही इकडे शिफ्ट झालोय. बरं, तुझ्या वडिलांचं नाव काय? भास्कर देशमुख. काय? भास्कर देशमुख. व्हॉट अ कोइन्सिडन्स यार, माझ्याही वडिलांचं नाव तेच आहे. अरे म्हणजे तुम्ही दोघं भाऊ बहीणच झालात की? अच्छा, माझं पण घर कोल्हापूरच्या बाजूलाच आहे. कुठे? कोल्हापूरच्या जवळ मुंबई आहे ना, तिथे. चला क्लासेसला जायला हवं आता. हो, आपले क्लासरूम कुठे आहेत? आज क्लासरूम कडे जाऊन काही उपयोग नाही, कारण आज लेक्चर्स नाही होणार, म्हणून आम्ही निघालो आपापल्या घरी. म्हणजे आता मला उद्याच आलं पाहिजे. हो. त्याच्याकडे गेलं पाहिजे आज. बरं बरं, मी निघते आता. चला, हो, बाय ठीक बाय आहे. बाय बाय. हे चला, आपल्या लेक्चरला गेलं पाहिजे. अरे ए, आता तिला काय सांगितलंस मग? या धाव तरी कटोली भंकच आपले. चला. या 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 भोसले या. बसा. अहो काय माहितीये ना, पहिल्यांदा तुम्ही भोसले म्हणालात ना, मला पहिल्यांदा कळलंच नाही हो. असे भोसले म्हणजे मला ते हे ह्याच्यामध्ये राहतात ते आणखीन 2-4 ठिकाणी आमच्या असे ओळखीचे आहेत ना, तर फोनवरनं कळे ना. मग तुम्ही ते लोनचं सांगितलं ना, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. बोला, काय काम काढलं? आताही त्याचसाठी आलो होतो. ते माग आपण एकदा आपल्या बँकेतलं लोन करून दिलं होतं. हा हा हा. हा, तर त्याचसाठी आलो होतो.
आता काय? आता एक छोटस काम आहे आणि काम छोटं आहे, एकदम किरकोळ काम आहे. एकदम छोटं. हा एकदम छोटं आहे. एक फक्त 2 करोड रुपये आपल्याला लोन पाहिजे. 2 करोड? 2 करोड? ओके. पण काय माहिती आहे ना, मजा अशी आहे भोसले साहेब की हे मी VRS घेतली बँकेतून, कळलं ना तुम्हाला? 2 वर्ष झाली की मी रिटायर झालो. काय एक स्कीम आली होती बँकेत आमच्या की एक असा भरपूर असा एक अमाऊंट आम्हाला दिली आणि सांगितलं घरी बसा. माझं पण काय झालं की बँकेमध्ये खूप काम वाढली आहेत हल्ली, त्यामुळे सकाळी गेलं उठून सकाळी 7 वाजता गेलं की रात्री 10, 10:30, 11 घरच्यांना वेळ द्यायलाच मिळत नव्हता मला. मग आता म्हटलं आलीच आहे संधी तर घेऊन टाकूया VRS आणि घेतली. पण तुम्हाला सांगतो, ज्या कारणासाठी मी VRS घेतली ते कारणच गेलं. म्हणजे आमची ही मिसेस आमची पळून गेली. हो, पळून नाही गेली, हो गेली, एक्सपायर झाली. एक्सपायर. खूपच छान. एक्सपोर्ट आहे ना? हो, एक्सपोर्ट नाही, एक्सपायर, वारली. अच्छा, वारली. बोला की एक्सपायर, मला वाटलं एक्सपोर्ट. एक्सपोर्ट. तर त्यामुळे हल्ली एकटाच असतो. त्यामुळे म्हणून म्हटलं तुमचं काम होईल असं मला वाटत नाही. काय? नाही म्हणजे मी तिकडे नाही आहे ना. आता माझ्या जाग्यावरती जो दुसरा माणूस आला ना, तो हे काम करेल असं वाटत नाही. मला भास्कररावांनी काम दिलेलं आहे. अच्छा. आणि मला फक्त 2च करोड रुपयाची गरज आहे. होय ना. हो, पण तो काय आहे की जो नवीन माणूस आलाय ना, तो काम करणार नाही. हो, मग त्याला द्या ना तुम्ही पैसे. मी देऊ? म्हणजे मी देतो, किती लागतील ते मला सांगा, मी देतो त्याला. अच्छा अच्छा. नाही हो, तसं सगळी कामं पैशाने नाही होत भोसले. आता मी तुमचं जे काम केलं ते पैसे घेऊन केलं का? हो, तुमचा स्वभाव काय, प्रामाणिक माणूस. हा, मग. आणि तुम्ही डाळ भात खाणारे. अरे हा, ते आठवलं, ते जाऊ द्या. पहिले जेवून घ्यायचं का आपण? जेवण? हा, आता? मी चिकन आणि जिताडी मच्छी घेऊन आलेलो आहे. अहो मी असलं काही खात नाही हो, चिकन आणि मच्छी बिच्छी. छे. मग मटण खाऊया ना आज. अहो मी व्हेजिटेरियन आहे हो, शाकाहारी. शाकाहारी. मटण काय एका मिनिटात येईल? नको नको, मटण मी नाही खात. तुमच्या कामाचं ना, तो एक त्रिपाठी म्हणून आता बदलून आलाय, त्रिपाठी. तर तो भयंकर स्ट्रिक्ट आहे. तो काय? अहो स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट. टपकावून टाकील त्याला. असं काही करू नका हो. हाय मॉम. हाय. स्वारी एकदम खुशीत दिसतेय. अरे आज कॉलेजचा पहिला दिवस नाही का, म्हणून. काय काय झालं कॉलेजमध्ये? अरे आज मला माझी बहीण भेटली. बहीण भेटली? हो. म्हणजे तिचं नाव रोहिणी आणि तिच्या वडिलांचं नाव काय माहितीये? काय? मी नाही सांगणार. अरे सांग ना. तिच्या वडिलांचं नाव भास्कर देशमुख. काय? हो. आणि म्हणून तर अनुराधाने आम्हाला ऑन दी स्पॉट बहीण भाऊ बनवून टाकलं. चल, बरं झालं. या निमित्तानं तुझ्या आयुष्यातली एक कमतरता दूर झाली. हो, अगदी योगायोगाने. तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी मी पण एक गिफ्ट आणली आहे. गिफ्ट? कुठे आहे? आधी डोळे मीट. मीट ना. ओके. नन्नी, तुला माहित आहे हे मला सोनं वगैरे आवडत नाही अजिबात. आणि ही चेन गळ्यात घालून मी कसा दिसतो माहित आहे? एखाद्या मदाऱ्याचा माकड. रवी, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये मम्मी. अरे बघ तरी ही चेन घालून कसा मी हँडसम दिसतोय ते. चल मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हो हो.
तुझ्यासाठी. तुम्हाला म्हणायचं काय आहे? मला जे काही सांगायचंय ते संध्याकाळी सांगतो. साहेब, भोसले बोलतोय. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं साहेब. साहेब, तोच भास्करराव देशमुख. रोहिणी, थांब ना. हाय हाय. हे नाईस रोज. हा छान. आज एकटीच? म्हणजे अगं म्हणजे राहुल, संजय आणि तो काय त्याचं नाव, रवी. हो. अगं त्यांनाच शोधते मी. मला वाटलं इथंच असतील. तुला नाही दिसले? नाही, मी पण त्यांनाच शोधते ग. अय्या, मग जायला हवं त्यांना बघायला. चल बरं, चल जाऊया आपण तिथं. हा चल. ओ एनिवेज, तुझा रोज नको असू दे बाबा तुझ्यात. का ग? वाचतोय कुठे फोन? मोबाईल म्हणजे ना मी कुठे ठेवते मलाही आठवत नाही. आणि अरे ओ बाबा आले, घेते पण वाचतोयस कुठे? हॅलो, तुम्ही? चला, म्हणजे बायकोची आठवण झाली म्हणायची. अहो गप्प का? बोला ना, ऐकते मी, मला ऐकू येत आहे. हॅलो, अहो काय झालं? अहो बोला ना काहीतरी. काय ऍक्सिडेंट?
ह्या वर्षी आत्ताच सुरुवात झाली की नाही, आता मनापासून अगदी नेटाने अभ्यास कर. यश नक्की तुझे. बापरे, नाही घरी कशाला? हो, बाहेर कुठे बसणार? काय ते सॉरी. मी कोल्हापूरला होती. हो का? हो. अरे मीही कोल्हापूरचाच. माझं घर आहे तिकडे, पण आता आम्ही इकडे शिफ्ट झालोय. बरं, तुझ्या वडिलांचं नाव काय? भास्कर देशमुख. काय? तुमच्या कामाचं ना, तो एक त्रिपाठी म्हणून आता बदलून आलाय, त्रिपाठी. तर तो भयंकर स्ट्रिक्ट आहे. तो नाही स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट. टपकावून टाकील त्याला. तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी मी पण एक गिफ्ट आणली आहे. गिफ्ट? कुठे आहे? आधी डोळे मिट. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं साहेब. अहो बोला ना काहीतरी. काय ऍक्सिडेंट? काय रवी साहेब, कुठल्या तरी स्वप्नपरीचा विचार चाललेला दिसतोय. काय रे तुझी पहिलवानी बुद्धी? एक तर मी इथे टेन्स आहे आणि तरीही तू विचारतोस परीचा विचार. छे, तू आणि टेन्स मध्ये आश्चर्य आहे बाबा. कसला विचार तरी कसला, टेन्शन तरी कसलं आहे तुला? अरे काल एक इन्सिडेंट झाला यार. काय झालं? अरे म्हणजे काल पप्पा आपली कार पार्क करून रोड क्रॉस करीत होते. अच्छा. इतक्यात एक भरधाव ट्रक त्यांच्या दिशेने आला. पण संजय, मला वाटते की हा ऍक्सिडेंट मात्र नक्कीच नव्हता. म्हणजे तुला शंका आहे का की कोणतरी जाणून हे सगळं करताय? हो. कोण करत असावं ते? मला तर त्या भोसलेचीच शंका येते. भोसले? अरे पप्पाने त्याला अकॉमोडेट करायला त्या दिवशी नकार दिला ना, म्हणून. त्या भोसलेच्या, चल जाऊन त्याला असा तोडूया ना आता. हो पहलवान, जरा शांत व्हा. प्रत्येक वेळी असं पहलवानी बुद्धीने विचार करून नाही चालत. तुला आठवतंय कॉलेजमध्ये असाच एकदा आपला पंगा झाला होता, त्यावेळीही तू ऐकलं नाहीस माझं. नाही ऐकलंस ना त्या दिवशी? आणि मारायला जाऊन मार खाऊन आलास ना. हा, तर तेव्हा तेव्हा मला उपवास होता ना, आणि संध्याकाळची वेळ होती, माझी पावर गेलेली होती ना. हा, तर तेव्हा मी 4-5 जण मारला असतं. नको नको एक्सप्लेनेशन नको देऊ तू. तुझं ना यार, तुझं असंच असतं. अरे भोसले अंकल, अरे तू घाबरतोय. चल मला थंडा पाच आता काहीतरी. हे तुझं असं असतं. मग चल. भोसले माझा आजचा मळ आहे रे. असं अचानक कसं काय झालं? माझं नशीब बलवत्तर म्हणून हे वाचले. कोण कुठला माणूस वेळीच ओढून बाजूला घेतलं म्हणून बरं. परमेश्वरानंच पाठवल्यासारखा आला बिचारा. हे ट्रकवाले पण ना बेपरवाईने गाडी चालवतात, पण हे तर म्हणतात त्या ट्रक ड्रायव्हरने जाणून बुजून अंगावर ट्रक घातल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरचा हेतू काय असावा? नुसती दहशत दाखवणं की? अरे देवा, पण हे तर अजात शत्रू आहेत. प्रत्येकाच्या कलाने वागतात, कधी कुणाला दुखवणार नाहीत. मग अचानक कसा काय शत्रू निर्माण झाला? शत्रू कोण असेल हा माणूस? फ्रेश वाटतंय. सगळी कामं कशी अगदी वेळच्या वेळी होत आहेत. भोसले कुठे अडकलाय? काय सेलिब्रेशन करतोय की काय? हॅलो, विलासराव बोलतोय. काय मग सगळं आलबेल? काय वाचला? कसा? एक काम नीट करू शकत नाही तुम्ही लोक? माझं चुकलं, ही कामगिरी तुमच्यावर सोपवली. अहो, चुकलं म्हणून तोंड वर करून काय बोलताय पुन्हा? ही चूक क्षम्य नाही. नाही भोसले, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जोपर्यंत ही कामगिरी फत्ते होत नाही, मला फोन करायचा नाही.
युसलेस. रोहिणी, ए रोहिणी, काय झालं यार? काय नाही रे. अरे असं कसं? काय तर नक्की झालं तुला. नाही रे, तसं काही नाही झालं. मी नोटीस केलं की तुझं आज लेक्चर्सवर लक्ष नव्हतं. काय झालं ते सांग मला. अरे मला विदाउट हेजिटेशन तू सांगू शकतोस यार. आफ्टर ऑल आय एम युअर ब्रदर यार. बोल ना, काय झालं? रवी, अरे एक गुलाब नावाचा मुलगा आहे. दररोज मला येता जाता त्रास देतोय तो माझ्याशी व्यवस्थित बोलतो. मीच काही वाद घालत नाही आणि आजही मी काही वाद घातला नाही. पण त्याने मला आज ना एक गुलाबाचं फूल दिलं. अच्छा, म्हणजे गुलाबने गुलाब दिला तर? रवी, तू ऐकतोयस ना माझं? अरे त्यासाठीच तर इथे बसलो ना. तू बोल, मी आहे. मी त्याला म्हटलं होतं रे की तुम्हाला काय म्हणायचंय, पण तो बोलला मी संध्याकाळी सांगेन. मला खूप भीती वाटायला लागली रे. रवी, तू येशील माझ्या बरोबर? अरे हे काय मला सांगावं लागणार आहे का? मी येईन ना तुझ्या बरोबर, तुझ्या घरापर्यंत तुला ड्रॉप करायला. ओके? खरंच येणार ना रे, मला खूपच भीती वाटते. अरे ओके यार, मी येतोय ना, तू काही काळजी करू नकोस. ए संजू, हा रवी कुठे आहे यार? किती वेळ झाला? काय ग तू सारखं रवी रवी करतेस? तर संजय इतका हँडसम मुलगा आहे तर समोर तुझा उभा आहे आणि तू रवीची आठवण करते सारखी. हँडसमचा अर्थ कळतो का तुला? तुला कळला असत रवीच्या मागे नसते लागलीस तू. बरं ऐक, रोहिणी आहे ना, आपली रोहिणी. आपली रोहिणी? हा, म्हणजे ती आपली रोहिणी. तिला काल गुलाब दिला. रोहिणीला कोण गुलाब देणार? गुलाब. अरे पण कोण गुलाब देणार? तुला ना सगळं असं विस्कटून सांगावं लागतं. सांग ना मला. सांगतो ना. रोहिणीला काल गुलाब नावाच्या एका गुंडानं गुलाबाचं फूल दिलं. माय गॉड, काय सांगतोस काय? मग काय, खरं सांगतोय. अच्छा. अरे मग यात रवी काय करायला गेला? झालं काय, याला माझी नेहमीची फाईट बघतो ना तो. अरे त्याला ती फाईट करायची लहर आली आणि त्यानं तसंच जाऊन त्या गुंडाला फाईट केली. वाव. मग इतक्यात कुणीतरी गोळी झाडली. काय गोळी झाडली? रवीवर नाही, त्या गुंडावर. मग ठीक आहे. आणि तरी यानं त्या गुंडाला वाचवलं. काय मूर्ख आहे रे हा रवी. मग आता तुझाच मित्र आहे. आणि मग तू कोणाचा मित्र आहे? मी पण तुमचाच आहे, पण मी थोडा शहाणा आहे. मग कधी बोलशील? नको तेव्हा पुढे जात नाही. हा तर आणि मग रोहिणीला घेऊन रवी गेला. अच्छा, गेला. आणि पुढे गंमत अशी आहे बस बाबा, आता पुरे झालं प्लीज. अगं हो, नाही आलं लक्षात. तू कशाला काळजी करतेस? हा, आता हे काय तू मुद्दाम केलंयस का? छे छे छे. अगं नाराज कसा होणार मी सुमा? छे छे, काही नाही, काही काळजी करू नकोस. हे बघ, तब्येतीला जप. आणि हो, त्या सुलूला जरा जप, सांभाळ. हा, तिला जरा वाईट वाटलं असेल, तिला म्हणावं होत असतं. हा, काही प्रॉब्लेम नाही. हो, नाही तर इथे या ना तुम्ही राहायला 2-4 दिवस. हा, तिलाही चेंज मिळेल. हो हो, होय होय, बरं बरं. हो, मी सांगतो अनुराधाला. नाही ग, तिचा काय प्रॉब्लेम आहे, ती उलट खुश होईल कॅन्सल झालं म्हटल्यानंतर. हो हो, ओके, बाय. ऐक पप्पा, पप्पा काय आलं? तुमचा तो रेड कलरचा मफलर कुठं आहे? कशाला? हो, पॅकिंग करायची आहे मला. आणि ते तर ते हा आपला लॉन्ड्रीवाला ना, त्याच्यात कानाखालीच खेचली पाहिजे. तू खेचणार? मग तब्येत बघा, तब्येत बघा, आपली तब्येत चांगली आहे. 6 ड्रेसेस दिले काल मी त्याला, एकही परत आणलेला नाहीये त्याने. आणेल ना संध्याकाळपर्यंत. आणि एवढं हे कशासाठी पाहिजे 6-7 ड्रेसेस तुला? हो, गावाला जायचंय आपल्याला. 4 दिवस राहणार आहोत ना आपण. कुणाकडे? सुमात्याकडे? मग अगं तेच आता फोन आला होता त्यांचा. अच्छा. तिथे आपलं जाणं कॅन्सल होतंय. कॅन्सल? हो ग. का? अगं तिचा सुलू आहे ना, आपली सुलू, तिचा होणारा नवरा
त्याचा चुलता तो वारला म्हणून ते एंगेजमेंट कॅन्सल केली. चुलता होणारा चुलता. होणारा चुलता नाही, होणाऱ्या नवऱ्याचा चुलता. होणाऱ्या नवऱ्याचा चुलता. चुलता. अहो मग चुलताच ना, सख्खा कुठं वारला? काय कमाल आहे ग. तर वारला ना तो, त्यांनी कॅन्सल केलं ते. तुला काय प्रॉब्लेम काय पण? बाबा प्रॉब्लेम कसं नाही, मी रवीला, संजूला, रोहिणीला सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी आता 4 दिवस मस्त एन्जॉय करणार आहे, कुणीच मला फोन करून डिस्टर्ब करायचं नाही. आणि आता त्यांना जर मी सांगितलं की मी जात नाहीये, माझं जाणं कॅन्सल झालंय, ते सगळे मला पोपट पोपट म्हणून चिडवणार नाहीत का? काय पप्पा, असं नको व्हायला हवं होतं. तू एक काम कर, ते सगळं माझ्यावर ढकल. त्यांना सांग आमच्या वडिलांनी वेडाच्या भरामध्ये त्या सुलूच्या होणाऱ्या नवऱ्याचा चुलत्याचा गळा दाबून खून केला म्हणून. पप्पा मग असं कसं सांगू मी? वेडी का तू? आता काय जाणं कॅन्सल, जाऊ दे, काय करायचं. ते बॅग बिग भरली असशील ना, ती जरा काढून टाक सगळे कपडे त्याच्यातले. पप्पा जाऊ दे, असंच होतं नाही. काय करणार, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतातच, परमेश्वराच्या हातात असतात. आपण ठरवतो एक, होतं एक. हॅलो, अरे किरण, प्रकाश बोलतोय रे. कुठे आहेस तू? एक काम कर, उद्या तुम्हाला भेट, जरा काम आहे तुझ्याकडे. नाही परवा आपल्याला दादांकडे जायचंय. अच्छा ठीक आहे, ओके. हा ठीक आहे, चल. हाय प्रकाश. अरे संजय. अरे रवी, तू पण आला? काय मग बऱ्याच दिवसानंतर? क्या यार, इतना चांद बन गया आज, तेरा दर्शन नहीं हो रहा? नहीं यार, ऐसी कोई बात नहीं है, बस थोड़ा सा बिजी हो गया हो ना. मला काहीतरी आयडिया देणार होता. हा, अरे तुला जाणून घ्यायचं होतं ना मी काय बिझनेस करतो ते. मी म्हटलं तुला बोलून घेऊया. ऍक्च्युअली मी काही बिझनेस करत नाही. म्हणजे शॉक झाला. मी एका मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तिचे काही पॅकेजेस मी विकत घेतलेले आहेत. आणि मला ऍक्च्युली काही करावं लागत नाही, आमचे जे दादा आहेत ना तेच सर्व काही करतात. आणि तुला सांगतो, मी एका महिन्यामध्ये 80,000 रुपये कमावलेले आहेत. 80,000 रुपीज एका महिन्यात? एका महिन्यामध्ये. अरे प्रकाश, मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे चेनलिंग सिस्टीम ना रे. म्हणजे पहिल्यांदा आपण खरेदी करायचं, नंतर इतरांना खरेदी करायला लावायचं, मग आपल्याला त्यातून कमिशन मिळणार वगैरे वगैरे वगैरे. अच्छा, म्हणजे दलाली? हो, नॉट एक्झॅक्ट दलाली रे. मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे शॉर्ट फॉर्म त्याचा ML आहे. आणि म्हणजे बघ, थोडासा प्रॉब्लेम होतो रे, मला पण ते एक्सप्लेन करता येत नाही बॉस. एक काम करूया, आपण उद्या ना माझ्या दादांकडे जाऊया. ते दादा तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतील. म्हणजे तुमच्या दोघांच्या मनामध्ये किंवा कुठे काही डाऊट्स वगैरे असतील ना, सगळे निघून जातील. नक्कीच, उद्या सकाळी आपण जाऊया दादांकडे. चालेल, ठीक आहे. चलो, इस बात पर नहीं तरफ से ठंडा. ऐसा बोलते हैं? यस, ठंडा पीने का. चलो, ऑफ कोर्स यार. चलो. अरे दिनेश, तू काय रे माणूस आहेस? अरे मी शब्द दिला ना तुला या दादानी, मग सर्व मी व्यवस्थित करणार ना. हे तू सगळं बाजूला सोड आणि मी काय विचारतोय की तू 2 नवे जे मेंबर करणार होतं त्याचं काय झालं? अरे बाबा, तुझ्या A साइडला मी कालच 2 मेंबर टाकलेत. आता हे 2 झाले की B साइडला पण टाकतो ना. या थांब, नंतर फोन करतो तुला मी. ये रे, या संजय. अरे वाह 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 प्रकाश, आज अचानक कसं काय येणं केलंस? कुछ नहीं दादा, बहुत दिनों के बाद आपकी याद आ गई. बहुत खूप. आणि बरोबर मित्र वगैरे पण दिसताय. हा माझा मित्र रवी. नमस्कार. आणि हा संजय. अरे वा, नमस्कार. हे आपले दादा, फार ग्रेट माणूस आहे. हँडसम आहे रवी. संजय माझा मित्र आहे शेवटी. अच्छा दादा, ह्या दोघांना आपल्या बिझनेस मध्ये फार इंटरेस्ट आहे. मी म्हटलं की दादाशिवाय आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा कोणी नाही, तुम्ही त्यांच्याकडे चला, म्हणजे तुमची लाईफ एकदम बूम. अरे व्हेरी गुड. काय माहिती का संजय, आपल्या देशाला आहे ना आज तुमच्यासारख्या होतकरू, जिज्ञासू आणि अशा हँडसम पोरांची गरज आहे. खरं म्हणजे तुझी तर पर्सनॅलिटी एखाद्या फिल्म बिल्म मध्ये जायचीच आहे. काय झालं? आणि आपला हा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस एकदम इझी आहे, एकदम इझी बिझनेस आहे. या बिझनेसला MLM, मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. आणि आपल्या या बिझनेस मध्ये दाखल होण्याकरता तुम्हाला आमच्या या कंपनीचं एक पॅकेज खरेदी करावं लागेल.
यामध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रोडक्ट मिळणार, ते म्हणजे 40 MB वेब बिल्डिंग टूल्स आणि 33 ऑनलाईन एज्युकेशनल पॅकेजेस. आणि आता या सर्वांची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे? त्यांनी सांग ना तू किती असेल. अरे फक्त 5,000. नथिंग यार. अरे बिझनेस इथून पुढे सुरू होणार आहे. आता एकदा का तुम्ही हे पॅकेज खरेदी करून मेंबर झालात की बिझनेस स्टार्ट. म्हणजे हा पॅकेज तुम्ही माझ्याकडून जसा म्हणजे आपल्या कंपनीकडून जसा विकत घेतला तसाच इतरांनाही खरेदी करायला लावायचा. झाला बिझनेस सुरू. आता मी हे जे सांगतो ना नीट समजून घे. तुम्ही एकदा मेंबर सुरू झालात म्हणजे तुमची ए साइड आणि बी साइड म्हणजे 2 ट्रॅक सुरू होतात. पहिला माणूस ए साइडला पडला की तुम्हाला 500 रुपयाचा चेक आणि दुसरा मेंबर बी साइडला पडला की तुम्हाला पुन्हा 500 रुपयाचा चेक मिळेल. आणि या दोन्ही मेंबरची मिळून एक पेअर तयार झाली की तुम्हाला आणखी 1000 रुपयाचा चेक मिळणार. आणि संजय बरं का रवी, तू पण तुला नीट समजून घे. अरे गंमत पुढेच आहे. प्रत्येक पेअरला 1000 या हिशोबाने एका आठवड्याला तुम्ही जेवढे मेंबर करणार तेवढेच तुम्हाला 1000 तुमच्या पदरात पडतात. हा, अरे या धंद्यात तुम्ही ₹1,00,000 सुद्धा एका आठवड्याला कमवू शकताय. अरे वेड्या, मेंबर झाल्यापासून दुसऱ्याच आठवड्यात तुम्ही प्रत्येक आठवड्याला 1,00,000 सुद्धा कमवू शकता. प्लॅन तर चांगला आहे दादा, पण याचा उपयोग फक्त कॉम्प्युटर असणाऱ्यांनाच होणार ना. अरे या धंद्यामध्ये आपण पॅकेजसाठी नाही, पैसे कमवण्यासाठी उतरलेलो आहे. हा, आता माझ्याकडे कुठे कम्प्युटर, आपल्या या पक्याकडे कुठे, तरी आम्ही बिझनेस करतोयच ना. अरे आपला प्रकाश हा स्वतः याचं उदाहरण आहे. हा, पण तुम्ही तर म्हणाला होतात की नवीन मेंबर्स गोळा करावे लागतील म्हणून. अरे ते काम मी करीन. तुम्ही एकदा मेंबर झाला, हे पॅकेज विकत घेतलं, तुमच्या ए साइडला आणि तुमच्या बी साइडला काम करणारी माणसं मी टाकतो ना. पण लोक हा पॅकेज खरेदी करतात ना दादा? अरे काय प्रश्न विचारतोय तू? खरेदी करतात ना. हे बघ हे बघ हे बघ, माझ्या या आठवड्याच्या कमिशनचा चेक. म्हणजे काय, हे बघितलं म्हणजे असं होणार की पढे लिखे को फारसी क्या और हाथ कंगन को फारसी क्या. हे बघ, हा 1,00,000चा चेक माझ्या या आठवड्याच्या कमिशनचा. म्हणजे ही झेरॉक्स आहे त्याची. पण हा तर 85,000चा चेक आहे. अरे वा, प्रकाश तुझा मित्र हुशार आहे ना. नाही म्हणजे माणसांनी इतकं अलर्ट असायलाच पाहिजे. अरे 15% सर्व्हिस टॅक्स कापला जातो ना. हा, आणि हे माझे इतर एवढे लाखो रुपयाचे बघ सगळ्याचे झेरॉक्स कमिशनचे चेक्स आतापर्यंत. बरं दादा, मी काय म्हणतो, हा बोल. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी याल का? म्हणजे आमच्या पप्पांशी तुमची भेट होईल आणि मी लगेच तुमचा मेंबर होऊन जाईल. घरी पप्पांकडे का? पण आज संध्याकाळी एक मीटिंग आहे माझी. नाही पण आता नाही, आता तुम्ही प्रकाशचे मित्र म्हटल्याबरोबर यायला काही हरकतच नाही. येतो मी. हा येतो. हा 1 मिनिट, हे सारखे फोन वाजतात. हा बिझनेस सुरू झाला ना, लोकांना सगळ्यांना लाखो रुपये कमवायचे. सारखा फोन. हा हॅलो, हाँ रमन भाई, हाँ बोलो. 4 लाख का मुनाफा? नहीं कॉन्ग्रेचुलेशन. अरे भाई ऊपर वाले की दुआ है, कमाओगे, आप भी कमाओ हम भी कमाए. धंधा कमाने के लिए तो शुरू किया है ना. हाँ हाँ हाँ, नहीं कोई बात नहीं. हाँ करते हैं ना. एक 2-4 दिन बाद फोन करता हूँ, फिर मिलते हैं, बैठते हैं, मीटिंग करते हैं. हाँ वही अपना एम्बियंस. कदा
काल पप्पा आपली कार पार्क करून रोड क्रॉस करीत होते. अच्छा. इतक्यात एक भरधाव ट्रक त्यांच्या दिशेने आला. मला वाटते की हा ऍक्सिडेंट मात्र नक्कीच नव्हता. मला तर त्या भोसलेचीच शंका येते. भोसले? पण हे तर म्हणतात त्या ट्रक ड्रायव्हरने जाणून बुजून अंगावर ट्रक घातल्यासारखं वाटतंय. शत्रू कोण असेल हा माणूस? काय वाचला? एक काम नीट करू शकत नाही तुम्ही लोक. माझं चुकलं, ही कामगिरी तुमच्यावर सोपवली. रवी, अरे एक गुलाब नावाचा मुलगा आहे. दररोज मला येता जाता त्रास देतोय तो. चुलूचा होणारा चुलता. होणारा चुलता नाही, होणाऱ्या नवऱ्याचा चुलता. मी एका मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तिचे काही पॅकेजेस मी विकत घेतलेले आहेत. मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे शॉर्ट फॉर्म त्याचा MLA. या बिझनेसला MLM मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. आणि आपल्या या बिझनेस मध्ये दाखल होण्याकरता तुम्हाला आमच्या या कंपनीचं एक पॅकेज खरेदी करावं लागेल. रवी, आज उशीर केलास कॉलेजला यायला? अरे मी आणि संजय ना आज एका MLM कंपनीची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. त्या MLM कंपनीच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. तर राहुल काय सांगतोय ऐक जरा. होय रवी, राहुल जे म्हणतो ते बरोबर आहे. MLM म्हणजे नुसते फसवेगिरी कंपन्या. अरे पण आम्ही स्वतःच्या डोळ्याने आता त्याचे फायदे बघून आलो यार. रवी, प्रत्येक पिवळी दिसणारी वस्तू सोनं नसते. कधी कळेल रे हे तुला? अरे माझा ऐक तर रवी. अरे पण मला काय म्हणायचं आहे राहुल. अरे तो म्हणतोय ना राहुल ते बरोबर आहे. अरे संजय एक काम कर, तू चहा घे बघू आधी. चहा घे तर. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आज जे काही होईल त्यावर माझ्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरणार आहे. हॅलो. हा बोल, आजची काय खबर? काय ते 150 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातातून गेला? कुणाला मिळालं? भास्कर देशमुख. हा तर माझ्या 5वीलाच पुजलेला आहे. हे 5वं मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे जे आपल्या हातातून गेलं. ठेवा फोन आता. भास्कर देशमुख. शिट. येस. अरे हा दादा अजून कसा काय आला नाही रे? येईल रे थोड्या वेळात. आणि हो, हे सगळं तू त्या राहुलला का सांगत होतास? आपलं काय ठरलं होतं की सगळं प्रकरण झाल्याशिवाय या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही. अरे पण ते झालं ना यार एकदाचा. हाय फ्रेंड्स. गुड इव्हनिंग दादा. या. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. काय कसे आहात? आहे व्यवस्थित आहे. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. बरं दादा तुम्ही बसा, मी पप्पांना बोलावून घेऊ. हा हा, जा जा. काय संजय, काय म्हणतात? तू काय विचार केलायस? विचार काय करायचा दादा? रवी मेंबर झाला की मी झालोच समजा. व्हेरी गुड. ये बैस ना, बैस. थँक्यू. आता बघ, हा धंदा आहे ना आपल्याला एकदम इतका फाट 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 पुढे नेणार सगळ्यांना. आणि तुम्ही लोक आहात, तरुण मुलं आहात, माझ्याबरोबर काय प्रॉब्लेमच नाही. तुमच्या मार्गदर्शनाखाली बघूया. नमस्कार. अरे बसा बसा दादा, बसा बसा. प्लीज 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 हॅव अ सीट. थँक्यू. बस रे रवी, बोला साहेब. नमस्कार. काय भास्करराव, की मी ज्या बिझनेस बद्दल आपल्याशी बोलायला आलोय त्याला नेटवर्क मार्केटिंग असं म्हणतात. आणि हा जो आमचा बिझनेस आहे
आमचा हा जो धंदा आहे, एकंदर बिझनेस हा अशा प्रकारचा आहे. आता यापुढे काय करायचं ते आपला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. बरं दादा, मी एक काम करतो, मी जरा रवीशी बोलतो. हाजी. आणि आपल्याला कळवतो. हो, एक्सक्यूज मी. एकदम अगदी आरामात ये रवी. खरे तुला काय वाटतं? हो म्हणतील ना ते? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलंच. तो वाचला साहेब. तो भास्करराव देशमुख. घ्या साहेब, हा चेक. धन्यवाद साहेब. आपण म्हणजे आम्हाला जो प्रोत्साहन दिलंय त्याबद्दल एकदम मनापासून धन्यवाद. नो प्रॉब्लेम. आणि आता आपण काही म्हणजे काळजीच करू नका. याची जी काळजी घ्यायची ती मी बरोबर व्यवस्थित